काय किसना भाऊ काय चाललं? काय नाही, बसलो असं नेमकंच घराच्या बाहेर आलो, हा बसलो. मग काय आमची बी तयारी चालू आहे जरा बाहेर जायची. कुठं? गोव्याला. हो का, या जाऊन मग. नाही नाही चल ना, तू पण चल ना आमच्या सोबत. नाही, मी नाही येऊ शकत. का बरं? बायको नाही म्हणल. काय बायको नाही म्हणत? कधी पण तसंच का? आता बायको पुढे जाता येत नाही ना. असं आहे का? मग ठीक आहे, उद्या शेगावला येतं का मग? बायकोला विचारून सांगतो. काय यार, जेव्हा पाहतो बायकोलाच विचारतो, असं कसं काय बरं? विचाराच लागल ना, बायको आहे ती माई. काय बायको आहे ना. बरं चल आता ज्यूस प्यायला जाऊ, येतो का? बायकोला फोन लावू दे बरं एकदम. नको. किसना भाऊ एक विचारू का? हा, बायकोला विचारल्याशिवाय हगाय मुताय कुठं जातं का नाही तू? विचाराच लागल ना, कुठेही जायचं असलं तर. बायको आहे ना ती माई, तुले नाही म्हणून तुला लय खराब वाटा लागलं. तू आहेस कटाळ्या, कुठेही जात कुठेही येत, तुले कोण नाही तो मांग विचारायला पुसायला कोण आहे तुले? अरे बाबा बायकोच देईन कोणी, तर काय करणार? लग्न तर होऊ दे माझं. मग हिंड नाही इकडे तिकडे, अजून भेटते तुला बायको. अरे कोण देणार आहे बायको? बायको काय अशी इकडे तिकडे हिंडल्या फिरल्या भेटणार आहे का? काम धंदे करणं पहिले, जरा कामाला लाग, चांगला व्यवस्थित राह, नीट राह. अरे आता काय करू सांग बरं, काय करू? बायकोसाठी काय करू सांग? तुझ्या मनात नाही इकडे तिकडे हिंडाय फिरायचे विचार येतात रे. बाहेर जेवायला जायचे, गोव्याला जायचे, अमुक अमुकाच्या लग्नाला जायचं आणि इकडे कसं आहे, गोव्याला गेला ना चांगलं चांगलं पाहायला भेटते ना, म्हणून 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 आहे ना. कामधंद्याचा एखाद्या बार विचार येते का? कामधंदे तर रोजच येते ते, पण कधी बाहेर फिरायला पण जावं लागते ना. मग काम धंदे केल्याशिवाय कोण पोरगी देईन रे तुले? हे पण आहे गड्या, काय करतो मग? हा, वरतून पहिलेच पोरी कमी राहिल्या आणि त्याच्यात तू. हो ते एक बरोबर आहे गड्या तुझं. तू असंच राहणार रे नको. अरे बस बस राहू दे. का मी खाल्ली पिल्ली काढता काय तू? खाल्ली पिल्ली काढतं का म्हणजे? राहिलेस ना तो लग्न शेवटी. लग्न राहिलं रे, पण काय आता देईच ना कोणी पोरगी, तर काय करणार सांग बरं? देतही नाही तो वय किती आहे रे आता? वय आहे 34-35 चालू आहे राणी. मग आता हे पाय ना, हे तो एवढ्या जरासाठी करतं काय आले रे? अरे हो ते पण आहे बरोबर यार. आता करूच नको, त्या पोरीचं वाटोळ करशील, फालतू तू करशील लग्न तर. पण बिना लग्नाचं कसं राहू शकेल रे मी? आता जरासाठी तू करू बी नको 5-10 वर्षासाठी लग्न. काऊन रे? 2-3 वर्षापर्यंत गोव्याला जायचं आणि एन्जॉय करून वापस यायचा. नाही रे, तसं नाही जमणार. त्याच्यातच घालायचं. मग म्हातारपणी भाकरी कोण घालणार? आहे ना, धाब्यावर चालला ना तू जेवायला, तसंच जायचं म्हातारपणी. अरे तुझं लग्न झालं, माझ्या लग्नाचं बघ काहीतरी. बघा एखादी पोरगी असेल तर. तो तर लय मुश्किल आहे बुवा. काय मुश्किल आहे? तो आता जवळ मला वाटते आता तू तसाच राहणार आहे. नाही रे, तसं काय नाही. आता बरं जाऊ दे, सर्व कॅन्सल करू आपण. लग्नाचं पाहू पहिले. आता आला का लाईनीवर तू? अरे काय करता मग? लग्नाच्या अगोदर कामधंद्याचं पाय, कोणाची पोरी काय रस्त्यावर नाही तुला द्यायला, रिकाम टेकड्या माणसाईले. ते बी बरोबर आहे तुझं. अरे वा. अरे रे किसना भाऊ, एक डोक्यात विचार आला. काय विचार आला? अरे तू बघ बरं, हागायला जाताना बायकोला विचारतं, हो, मुतायला जाताना बायकोला विचारतं, बरोबर आहे. आज धाब्यावर जाताना बायकोला विचारतं, विचारतोस. गोव्याला जायचं म्हणलं तरी बायकोला विचारतं. विचारतो ना, बायको ना ती माहिती, तिला विचारल्याशिवाय मी कोणतंच काम करत नाही, करणार पण नाही. आणि म्हणून मी लग्न करत नाही.